आज आला होता फायनली माहेरून सासरी जाण्याचा दिवस. किती दिवस झाले तरी माहेरून सासरी जाताना एवढं मन भरून येते ना, आपल्याला वेगळंच वाटते. आणि छान असं आईने आणि माझ्या आजीने असे धोंडे बनवून ठेवले होते, कारण अद्वैतच्या पप्पाला सुट्टी नसल्यामुळे यावेळेस मीच लगेच रिटर्न येणार होती. आणि आईने माझ्यासाठी पुरणपोळी, रस आणि भजी वगैरे केली होती. आणि संध्याकाळी लगेचच माझी ट्रेन असल्यामुळे आईने माझी लगेचच औक्षण वगैरे भरून, ओटी वगैरे भरून, छान हळदी कुंकू वगैरे लावून छान तांदूळाने अशी ओटी वगैरे भरून घेतली होती. आणि जी साडी वगैरे होती ती दिली. आणि माझ्या आईने मला गाय वासरूसुद्धा दिलं होतं. ते काही मी फोटोमध्ये कॅप्चर नाही केलं, ते मला लक्ष नाही राहिलं एवढं. आणि अद्वीलासुद्धा असा ड्रेस वगैरे देऊन छान फोटोज वगैरे काढून घेतले. अद्वीला पण काही मामाच्याकडनं जावंसं वाटत नव्हतं, आणि मलासुद्धा. बघू शकता तो किती नाराज झाला होता. आणि अधिक महिन्यात आईचीसुद्धा ओटी भरावी लागते ना, त्यासाठी मी आईचीसुद्धा ओटी वगैरे भरून घेतली. ऑप्शन वगैरे करून छान तिला साडी वगैरे दिली. आणि जी होती माझ्याकडे तीच अशी. आणि माझी आजी म्हणजे आईची आईने ते केल्या, परत मी आलेली असते माझ्या भेटीसाठी, तिच्यासोबतसुद्धा मी फोटोज वगैरे काढून घेतले. म्हटलं या आठवणी आपण कॅप्चर करून ठेवू शकतो. आणि ती आली की नक्की, ती पण बरंच वयस्कर आहे, त्यामुळे तिच्याशी फोटो असे मी काढून ठेवते. आणि अद्दूला बघा कसं वाटत होतं, नवीनच काहीतरी. काय करते मम्मा, तो पण नमस्कार करतोय. आणि माझा दादा आहे, त्याच्यासोबतसुद्धा फोटो वगैरे काढून ठेवले. या आठवणी आपण ठेवू शकतो. तुम्हाला ब्लॉग आवडला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.